Hello everyone. After a very short break, we are back again with our PYQ discussion series. या सिरीज मध्ये आपण डिस्कस करत आहोत MST CET 2024 मध्ये आलेले क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये वी हॅव ऑलरेडी कवर्ड 5 चॅप्टर्स फ्रॉम 12th स्टँडर्ड. कोणकोणते लेसन कव्हर केलेले आहेत? इफ यू आर न्यू टू दिस सिरीज, देन वी हॅव ऑलरेडी कवर्ड सॉलिड स्टेट, देन केमिकल थर्मोडायनेमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, these are from physical chemistry, आणि ऑर्गॅनिक मधून वी हॅव कवर्ड हॅलोजन डेरिव्हेटिव्स अँड अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. आजचा हा आहे आपला 6th व्हिडिओ. ड्यू टू सर्टन रिझन्स लास्ट वीक मध्ये काही व्हिडिओज अपलोड करता नाही आले, बट वी आर अगेन बॅक विथ अवर सिरीज. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, वी विल स्टार्ट विथ अवर 6th व्हिडिओ ऑफ PYQ डिस्कशन सिरीज, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत लेसन नंबर 2 from textbook, solutions and colligative properties. Alright, so we'll start with the question number 1. या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेला आहे, what is the expected value of delta TF for 1.25 मोलाल CaCl2 if 1.25 मोलार सॉल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम दिलेलं आहे, फक्त इथे दिलेलं आहे सुक्रोज. नाउ सुक्रोज जो आहे, this compound is non-electrolyte. Non-electrolyte काय असतात की असे कंपाउंड जे डिसोसिएट होणार नाहीयेत, whereas CaCl2 जो आहे, this is electrolyte. Now this compound will undergo dissociation, right? आता for compounds which undergo dissociation आपण एक correction factor introduce करतो called as I-Van't Hoff factor. Okay, so now for sucrose आपण जर इक्वेशन लिहितोय डेल्टा टीएफचं, तर डेल्टा टीएफचं इक्वेशन इथे असणार आहे KF इंटू स्मॉल m. दिस इज फॉर सुक्रोज, बट फॉर CaCl2 हे जे इक्वेशन आहे डेल्टा टीएफचं, तर ते इक्वेशन असणार आहे आपल्यासाठी I इंटू KF इंटू स्मॉल m. नाव इफ यू कम्पेअर, बघा KF इंटू स्मॉल m जो आहे तो दोन्ही केसमध्ये सेमच असणार आहे, हा ना. सॉल्व्हंट तर सेम आहे, तो KF, आणि मोलॅलिटी तर सेमच दिली आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे ही तर सेम असणार आहे. म्हणजे जी सुक्रोजची डेल्टा टीएफची व्हॅल्यू असेल ती ॲज इट इज मी इथे घेतली, तर मला काय करावं लागणार आहे, फक्त आय ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, राईट. सो टेकिंग KF इंटू M ॲज एक्स, जी दिलेली व्हॅल्यू आहे, आणि आय व्हॅल्यू CaCl2 साठी जर तुम्ही बघाल तर CaCl2 स्प्लिट होऊन बनवणार आहे Ca2 प्लस अँड 2 टाइम्स Cl मायनस, म्हणजे टोटल आयन्स किती बनले, एक Ca आणि 2 Cl. तो वी हॅव फॉर्मेशन ऑफ 3 आयन्स, तो इंटू मी इथे करेन 3. तो आपला आन्सर बनणार आहे 3x केल्विन, ऑप्शन डी. मूविंग टू द क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा TF फॉर 1 मोलार NaCl? ओके, आणि 1 मोलार ग्लुकोज गिवन आहे. अगेन सेम क्वेश्चन आहे. ग्लुकोज जो आहे, ग्लुकोज हा झाला आपला नॉन इलेक्ट्रोलाइट जो डिसोसिएट होणार नाहीये. सो सिन्स इट इज अ नॉन इलेक्ट्रोलाइट, डेल्टा TF जो आहे, इथला डेल्टा TF असणार आहे आपल्यासाठी सिम्पली KF इंटू M, अँड दॅट KF इंटू M इज गिवन ॲज एक्स. मग NaCl जो डिसोसिएट होऊन बनवेल Na प्लस अँड Cl मायनस, म्हणजे किती झाले रे, एक Na आणि एक Cl असे 2 आयन बनले. तो इथे आपली आय व्हॅल्यू जी आहे ती असणार आहे 2. सो फॉर NaCl साठी फॉर्म्युला जो आहे डेल्टा TFचा तो असेल I इंटू KF इंटू M. KF ला आपण इथे घेणार x आणि I व्हॅल्यू घेणार इथे 2. सो आन्सर बनलं इथे 2x केल्विन, ऑप्शन ए. क्वेश्चन 3 मध्ये, द मोलार इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, मोलार इलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट म्हणजेच तो झाला आपल्यासाठी KB, तर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 0.513. ऑल राईट. अपार्ट फ्रॉम दॅट कॅल्क्युलेट द बॉइलिंग पॉइंट. आपल्याला बॉइलिंग पॉइंट काढायचं आहे. जर सॉल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय 0.1 मोल ऑफ शुगर डिझॉल्व इन 200 ग्रॅम ऑफ वॉटर, एक्सपांडेड फॉर्म्युला आपण इथे लिहूया. एक्सपांडेड फॉर्म्युला हा असा असणार आहे, डेल्टा TF इज इक्वल टू, गिवन सॉल्युशन शुगरचं आहे त्यामुळे आय व्हॅल्यूची तशी तर गरज नाही, पण मी लिहून ठेवतो. फॉर्म्युला असतो I इंटू 1000 KF, पुढे असतं W2 अपॉन M2 असतो, आणि इकडे असणार आहे W1.
आता W2 अपॉन M2 म्हणजे काय झालं, तर दिस इज युअर मोल्स ऑफ सॉलिड. हे काय झाले, मोल्स झाले. मग डेल्टा टीबी घ्यायचा आहे मला इथे, तर केबी येणार आहे. बाकी काही फरक नाही पडत फॉर्म्युलामध्ये. सो डेल्टा टीबी काढतोय आपण. डेल्टा टीबी आय तर 1 आहे, तो इंटू 1000 घेतला. 1000 इंटू केबी जो सांगितला आहे 0.513. नाव ह्याला डिव्हाइड केलं W1 ने, जो सांगितला आहे आपल्याला 200. W1 म्हणजे काय, तर दॅट इज युअर मास ऑफ सॉल्वंट इंटू मोल्स दिलेले आहेत 0.1. नाव 200 1000 5 आला. 5 इंटू 0.5 जर केलं तर ते बनणार आहे 2.5. आणि 2.5 इंटू 0.1 जर मी केलं तर ते आन्सर बनणार आहे 0.25. तो आपला जो बॉइलिंग पॉइंट आहे 0.25 ने इन्क्रीज होतोय. ओरिजिनल बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये 0.25चं इलिव्हेशन आलं, तो फायनल आन्सर येणार आहे 100.256. ओके, दिस इज युअर ऑप्शन बी. Moving to the next question. Calculate the cryoscopic constant. Cryoscopic constant is Kf. Cryoscopic constant काढायचा आहे. If 0.15 मोल पर केजी, म्हणजे ही गिवन आहे आपल्याला मोलॅलिटी दिली आहे ऑफ नॉन वोलाटाइल सॉल्यूट, म्हणजेच आय व्हॅल्यू झाली इथे 1. हॅव्हिंग डिप्रेशन म्हणजे डेल्टा टीएफ इज गिवन 1.79. फॉर्म्युला इज डेल्टा टीएफ इक्वल टू केएफ इंटू एम. एमला मी इकडे घेऊन गेलो, डिव्हिजन मध्ये जाणार आहे, तो डिवाइड बाय एम होईल. राईट. सो मग केएफ काय झाला, केएफ इज डेल्टा टीएफ जो दिलाय 1.79 अपॉन मोलॅलिटी 0.15. 1.79 अपॉन 0.15 करतोय आपण. मी लिहिताना याला असं लिहितो 179 अपॉन 15. ठीक आहे. आता ह्याचा जर मी आन्सर काढतोय तो 179 बघा नियर अबाउट 180 हा ना, तो 180 15 इंटू 180 म्हणजे काय असणार आहे, तर आन्सर 12च्या आसपास असणार आहे, नियर अबाउट 12. तो नियर अबाउट 12 इज ऑप्शन ए, 11.9. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 5. अ सॉल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सॉल्यूट घेतलंय, हॅज अ बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन डेल्टा टीबी इज गिवन. डेल्टा टीबी दिलेला आहे 0.5. आणि कॅल्क्युलेट द मोलॅलिटी मला काढायची आहे, केबी पण गिवन आहे. राईट. सो एम मला काढायचं आहे, ह्या केबीला इकडे घेऊन जाऊ आपण. तो काय बनेल, डिव्हिजन मध्ये जाईल केबी हा ना, इथला मी केबी काढून टाकला. आता डेल्टा टीबी किती दिलाय 0.5 दिलाय अपॉन केबीची व्हॅल्यू काय सांगितली आहे 2.4. राईट. नियर अबाउट हे आन्सर 1/5 ला मॅच होणार आहे, डबल जर केलं मी त्याला तर नियर अबाउट 1.5 1/5 आणि 1/5 म्हणजे असणार आहे 0.2. तो 0.2च्या जवळ थोडंसं आन्सर 0.2 पेक्षा जास्त असलं पाहिजे, कारण ह्याचा एक्झॅक्ट जर डबल केला मी, बघा ही जी व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यूचा जर मी एक्झॅक्ट डबल केला तर तो काय येणार आहे, तो येणार आहे आपल्याकडे 1 अपॉन 4.8. म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडंसं आन्सर मोठं. तो ऑप्शन आहे 0.21, ऑप्शन सी. Moving to the next question. A solution of non-volatile solute has a boiling point elevation given आहे 1.75. ठीक आहे. म्हणजे अगेन डेल्टा टीबी दिलाय आपल्याला, मोलॅलिटी मला अगेन काढायची, तर मी केबी ने फक्त डिव्हाइड करणार आहे. ही झाली आपली मोलॅलिटी. डेल्टा टीबी किती आहे, तो आहे 1.75. केबी किती आहे 3.5. बघा डबल आहे की नाही, 1.75चा हा तर डबल झाला. दिस इज बेसिकली 1/2. 1/2 म्हणजे असेल 0.5, ऑप्शन सी. साधे सरळ फॉर्म्युला आहे तिथे, खूप इझी आहे बऱ्यापैकी हा लेसन. नेक्स्ट क्वेश्चन 7. कॅल्क्युलेट द मोलार मास. मोलार मास काय, थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन आता इथे बनवू शकतं. बघूया आपण काय काय दिलंय. 5 ग्रॅम ऑफ सॉलिड सांगितलंय म्हणजे W2 झाला. 50 ग्रॅम ऑफ सॉल्वंट W1 मिळाला. आणि बॉइल्स ॲट 119.6 म्हणजे हा झाला आपल्यासाठी टीबी. टीबी नॉट बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्वंट इज ऑल्सो गिवन 118. ह्या दोघांमधला मी डिफरन्स घेतो. आता या दोघांमधला जर डिफरन्स घेतला तर तो येईल 1.6. राईट. नाउ रिअरेंज करून मी फॉर्म्युला लिहितो, तर M2 विल बी 1000 इंटू असणार आहे केबी इंटू घेणार आहे आपण W2 डिवायडेड बाय W1 इंटू डेल्टा टीबी. ओके. सो
जर आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या 1000 KB किती आहे हे बघा इथे दिलाय 3.2, W2 दिलाय 5 अपॉन W1 घेतला आपण 50 इंटू डेल्टा TB आपण काढला होता 1.6. बघा सिंपल असं सॉल्विंग आहे. हा 0 आणि इथला 0 काढला, 5 आणि हा 5 गेला, 1.6 आणि हा 3.2 गेला, तर 2 झाला. 100 इंटू 2, 100 इंटू 2 असणार आहे आन्सर 200, ऑप्शन सी. दिसायला फॉर्म्युला मोठा आहे, पण बघा सीईटी मध्ये दे आर नॉट, त्यांना हे एक्सपेक्टेड नाहीये की तुम्हाला मॅथ्स किती चांगलं जमतं. त्यांना हे बघायचंय की तुम्हाला केमिस्ट्री किती चांगलं बनतं. म्हणजे केमिस्ट्रीचा पार्ट आहे तर केमिस्ट्री चेक केलं जाईल, राईट. सो केमिस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी इझी असणार आहे, बऱ्याच साऱ्या अप्रॉक्सिमेशनने आन्सर सुटणार आहेत. ओके, इट जस्ट दॅट तुम्हाला फॉर्म्युला जमला पाहिजे. सो यू शुड नो द फॉर्म्युलाज. आय एम प्लॅनिंग की मी एक सिंगल व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्याच्यामध्ये 1 to 6 आपले जे 6 फिजिकल केमिस्ट्रीचे लेसन आहेत 12चे, तर त्याचे आपण सिरीजमध्ये सगळे फॉर्म्युला पटापट डिस्कस करत जाऊ. ओके, ऑल राईट देन, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 8, कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह लोडिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजेच मला काढायचंय डेल्टा P बाय P1 नॉट. ऑलराईट, काय दिले ते त्यानुसार आपण ठरवू पुढे काय फॉर्म्युला घ्यावा लागेल. तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, ओके, आणि वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन म्हणजे काय, तर P1 नॉट आणि P1 इज गिवन. खूप सोपं काम केलं रे त्यांनी. डेल्टा P म्हणजे असतो P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट. प्युअरची व्हॅल्यू, दिस इज युअर प्युअर का व्हॅल्यू म्हणजे सॉल्व्हंटची व्हॅल्यू, अँड दिस इज युअर सॉल्युशन का व्हॅल्यू. सो दिलेले आहेत व्हॅल्यू आपल्याकडे 32 मायनस 30 अपॉन 32. म्हणजेच काय झालं 2/32. 2/32 इज बेसिकली 1 अपॉन 16. आता 1 अपॉन 16चा जर आन्सर काढायला जाल तर दॅट विल कम आउट टू बी नियर अबाउट 0.06. बघा 1 अपॉन 16 म्हणजे तुम्ही त्याला असं लिहितो 100/16 इंटू 10⁻². आता हे जर तुम्ही कट डाऊन केलं 16 6 इज 96, तो 6 प्लस समथिंग काहीतरी येणार आहे, राईट. म्हणजे 0.06, 0.06, ऑप्शन सी. नेक्स्ट, which of the following equation correctly represents the molar mass of solute by knowing boiling point. boiling point माहित असताना molar mass, तर फॉर्म्युला येणार आहे M2 मोलार मास. पुढे बघा पहिलं तर इनव्हर्स रिलेशन असलं पाहिजे. तर बघा इथे तर डायरेक्ट रिलेशन दिसतंय, तो चालणार नाही. इथे डायरेक्ट रिलेशन दिसतंय, चालणार नाही. ओके, 2 ऑप्शन गेले. आता हे राहिलेले 2 ऑप्शन आहेत बी आणि डी मध्ये. इनव्हर्स रिलेशन तर दिसतंय, पण त्याबरोबर जर इकडे बघा W1/W2 आहे, दॅट इज नॉट द केस. आपल्याकडे कसं असतं, तर मोल्स वरती असतात, सॉल्यूट वरती असतो, न्यूमरेटर मध्ये असतो, त्यामुळे W2 वरती असला पाहिजे. तो W2 वरती आहे, W1 खाली आहे, तर ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट बनेल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ सॉलिड एज सॉलिड. सॉलिड हा सॉलिड आहे आणि लिक्विड हे सॉल्व्हंट आहे. पहिला ऑप्शन बघा सी वॉटर, सी वॉटर करेक्ट बनेल. सी वॉटर मध्ये काय असणार आहे, सॉल्ट असेल. सॉल्ट हा झाला आपला सॉलिड सॉल्यूट, अँड जे वॉटर असणार आहे ते वॉटर झालं आपल्यासाठी लिक्विड सॉल्व्हंट. सो सॉलिड इन लिक्विड पाहिजे होतं तर ऑप्शन ए. नेक्स्ट, रिलेशन बिटवीन वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन म्हणजे पी घेतला आपण, सिम्पली पी घेतला. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट तो झाला आपल्यासाठी P1 नॉट, आणि इट्स मोल फ्रॅक्शन इन सॉल्युशन, मोल फ्रॅक्शन इन सॉल्युशन. सो फॉर्म्युला इथे राऊल्स लॉ वाला अप्लाय करतो. आता इथे कंडिशन अशी कन्सिडर करावी लागणार आहे ऍज पर फॉर्म्युला की सॉल्युशन आहे सॉलिड इन लिक्विड वाला. मग सॉलिड इन लिक्विड वाला जर असेल तर जो पी असणार आहे तोच असतो आपल्यासाठी P1, आणि ह्याचा फॉर्म्युला असतो P1 इज इक्वल टू x1 इंटू P1 नॉट. x1 काय असणार आहे, तर दिस इज युअर मोल फ्रॅक्शन. तो असा फॉर्म्युला मला पहिल्या ह्याच्यामध्ये दिसतोय P1 इज इक्वल टू P1 नॉट आणि x1, ऑप्शन ए. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. विचारलेला आहे फाइंड द फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन डेल्टा TF वी आर सपोज टू फाइंड. डेल्टा TF काढायचं, कशावरून काढायचं, तर मोलॅलिटी दिलेली आहे, स्मॉल m इज गिवन. सॉल्युशन दॅट लोअर्स द फ्रीजिंग पॉइंट बाय 1.5.
ओके कॉन्स्टंट मला काढायचं आहे, नॉट डिप्रेशन. मी डेल्टा टी एफचा विचार केला होता. वी हॅव टू फाइंड के एफ, कॉन्स्टंट काढायचं आहे आणि हा डेल्टा टी एफ इथे दिलेला आहे. तो सिंपल असा फॉर्म्युला आहे, डेल्टा टी एफ इंटू इक्वल टू के एफ इंटू एम. मग मोलॅरिटी फक्त डिव्हिजनमध्ये जाईल टू गेट द व्हॅल्यू ऑफ के एफ. सो डेल्टा टी एफ आहे आपल्याकडे 1.5 अपॉन मोलॅलिटी आहे 0.3. 15/3, 15/3 आन्सर बनणार आहे 5, ऑप्शन बी. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ नॉन वोलाटाइल सॉलिड. मोलार मास ऑफ नॉन वोलाटाइल सॉलिड M2 मला काढायचं आहे. काय काय दिलंय बघा, 100 ग्रॅम ऑफ इट म्हणजे W2 दिलाय, सॉलिडचा मास दिलाय. 600 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे W1 दिलाय, प्लस वॉटर म्हणजे आपण M1 मोलार मास पण त्याचं घेऊ शकतो. बाकी रिलेटिव्ह लोडिंग सांगितलेलं आहे. सो बेसिकली आपल्याला दिलाय डेल्टा P बाय P1 नॉट, ही व्हॅल्यू दिलेली आहे. फॉर्म्युला असतो W2 म्हणजे वेट ऑफ सॉल्यूट इंटू M1 मोलार मास ऑफ सॉल्वंट अपॉन W1 वेट ऑफ सॉल्वंट आणि M2 मोलार मास ऑफ सॉल्यूट. मग W2 ची व्हॅल्यू, W2 सांगितलंय 100, M2 मला घ्यावा लागेल 18 डिवायडेड बाय इथे येणार आहे 600 इंटू हा असेल आपला M2. ठीक आहे, बघा इथे काय काय होतंय तर 100 आणि हे 0 निघून गेले. हा जो 6 आहे हा 6 तो 6 आणि हा 18 तो गेला राहिला 3. बाकी हा डेल्टा P बाय P1 नॉट त्यांनी सांगितलंय, त्यांनी किती सांगितलंय तर 0.03 सांगितलंय. मग M2 साठी जर मी हे रिअरेंज केलं इक्वेशन तर आपल्याला मिळणार आहे 3 बाय 0.03 म्हणजेच आन्सर बनेल 100, ऑप्शन बी. नेक्स्ट, अ सॉल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सॉलिड. नॉन वोलाटाइल सॉलिड घेतलंय ऑप्टेन बाय डिझॉल्विंग 2 ग्रॅम म्हणजे W2 मिळाला आपल्याला पहिला, तर 50 ग्रॅम बेन्झिन W1 मिळाला. बेन्झिन म्हणजे मला M1 पण सांगता येऊ शकतोय. नाउ कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन म्हणजे मला P1 काढायचं आहे गाईज, P1 काढायचं आहे. P1 नॉट दिलाय का, येस दिलेला आहे. तो P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 इक्वल टू, आता मी इथे फॉर्म्युला लिहित नाही, मगाशीच इथेच लिहिलाय ना आत्ताच्याच क्वेश्चन मध्ये, हाच फॉर्म्युला आहे. W2 M1, W2 आहे 2, W2 आला 2 इंटू M1 घ्यायचं आहे बेन्झिन. बेन्झिनचा मोलार मास त्यांनी एनिवे सांगितलंय, डायरेक्टली सांगितलंय 78. कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते काढूही शकतो आपण. अपॉन W1 त्यांनी सांगितलंय 50 ग्रॅम इंटू M2 त्यांनी सांगितलं मोलार मास ऑफ सॉलिड सांगितलेलं आहे 64. मोलार मास ऑफ सॉलिड आहे आपल्याकडे 64. ओके, प्लस P1 नॉट दिलेला आहे मला 640, तर ही व्हॅल्यू आहे माझ्याकडे 640. P1 नॉट हा पण 640, राईट. ऑल राईट, ह्या 640ला मी इकडे घेऊन जातो, हा 640 इकडे घेऊन आलो, इथे आला 640. आता बघा हे कॅन्सल पण होतंय, 640 आणि 64 10 आला, 10 आणि 50 म्हणजे 5 राहिला, करेक्ट. अपार्ट फ्रॉम दॅट अजून कॅल्क्युलेशन मी काय करू शकतोय तर बघा 2 × 78 किंवा 5 ने पण डिवाइड केलं तर चालणार आहे, तर मी 2 × 78 पहिलं करून घेतो. 146 झाला आणि 146 डिवायडेड बाय 5. 50/5 जो असतो तो 30 असतो, 29 पॉईंट समथिंग येऊन जाणार आहे, राईट. आता 640 मायनस P1 जो मला कॅल्क्युलेट करायचा आहे त्याची व्हॅल्यू आहे 29. हा इकडे घेऊन चला, हा इकडे घेऊन या. 640 मायनस 29 मला करावं लागेल, 640 मायनस 30 करा ना, 610च्या आसपास आन्सर. फक्त आता येणारा आन्सर काय असणार आहे तर 610 पेक्षा जास्त असलं पाहिजे ना, कारण 29ला मी 30 म्हणलंय, तो 610 पेक्षा जास्त काय असणार आहे, 610 पेक्षा जास्त आपल्याला दिसतोय एकच ऑप्शन दिसतोय, नाही 610च्या जवळचे 612 पण दिसतोय आणि 608 पण दिसतोय, राईट. तर चला मी जरा नीटच मग सॉल्व्ह करून टाकतो टू गेट द एक्झॅक्ट आन्सर. तर नीट जर सॉल्व्ह केला आता तर 278च मी पहिला तर चुकवलाय, आता मला लगेच पटकन क्लिक झालं. बघा हे 278चं जे मी आन्सर काढलं, तर 2 × 7 70, 2 140 आणि 8 म्हणजे 156 पाहिजे मला, 156/5. आता हे लकीली 2 ऑप्शन जवळचे होते म्हणून मला ते करावं लागलं परत, एल तर जवळचा ऑप्शन मी मॅच केला असता, बट ठीक आहे आता जवळचा आहे तो. इथे आलं 31.2
आणि 29 नसणार आहे, इथे असणार आहे 31.2. 31.2 करताय तर बघा, हा मग ऑलमोस्ट एक्झॅक्ट आन्सर मिळून जाईल आपल्याला 608.64. ठीक आहे, आता जवळचे ऑप्शन मला दिसले, खूपच जवळचे होते, म्हणून मी एकदा प्रिकॉशनरी मेजरमेंट म्हणून परत सॉल्व्ह केलं आणि परत सॉल्व्ह करताना मला रिअलाइज झालं की इथे मी 2x78 चुकीचा घेतला होता. तसा 2x78 चुकीचा घेऊन पण आन्सर मिळालं असतं जर ऑप्शन जवळचे नसते, तर मग आन्सर मॅच झालं असतं. ऑप्शन जवळचे होते म्हणून मी थोडंसं प्रिकॉशन म्हणून परत एकदा सॉल्व्ह केलं. दॅट वॉज माय मिस्टेक की 2x78 चुकीचं घेणं, बट इट्स फाईन. करेक्ट आन्सर ॲट द एंड आपण काढलेला आहे. ओके, ऑल राईट, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. If osmotic pressure of 0.2 molar concentration is given, glucose solution is 5 atm, पाय पण दिलाय मला, टेम्परेचर पण दिलेलं आहे, तर कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन काढायचंय जेव्हा ऑस्मॉटिक प्रेशर बनणार आहे 2.5 atm. बघा फॉर्म्युला हा असा आहे, पाय इज इक्वल टू CRT, ज्याच्यामध्ये मी असं लिहू शकतो पाय अपॉन C इज इक्वल टू RT. आर तर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर बघा इथे एकच मेन्शन केलंय म्हणजे ते पण कॉन्स्टंट आहे, मग इथे वी कॅन राईट ॲज π1/C1 इज इक्वल टू π2/C2. सो ग्लुकोजच आहे दोन्ही केसमध्ये 5 atm ऑस्मोटिक प्रेशर अपॉन 0.2 इक्वल टू दुसरं ऑस्मोटिक प्रेशर आहे 2.5 अपॉन x. क्रॉस मल्टिप्लाय जर मी केलं तर x काय असेल 0.2 इंटू 2.5 डिवायडेड बाय 5. आन्सर हे 0.2/2 0.1 0.1 ऑप्शन A. Moving to the next question, we have to find molar elevation constant Kb. we are supposed to find Kb दिलेला आहे 7.21. find its value in terms of Kelvin. ओके, डिग्री सेल्सिअसच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेला आहे केबी दिलाय, तर मला विचारलंय की त्यांनी केल्विन मध्ये काय असणार आहे ते सांगायचं. आता कॉमन जर विचार केला तर बऱ्यापैकी जणांना असं वाटेल की सर इथे तर डिग्री सेल्सिअस आहे, मग मी 273 ऍड करतो आणि आन्सर काढतो केचं. तर इथे आपण छोटीशी चूक करून बसू. फॉर्म्युलामध्ये गेलात तर तुम्हाला क्लिअर आउट होईल. फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला आहे डेल्टा टी वाला आहे, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. तो हा जो केबी आहे हा बॉइलिंग पॉइंटचा कॉन्स्टंट नाहीये, हा कशाचा कॉन्स्टंट आहे, हा इलिव्हेशनचा कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे डेल्टाचा. नाउ डेल्टा व्हॅल्यू इन डिग्री सेल्सिअस आणि डेल्टा व्हॅल्यू इन केल्विन हे आता सेम असतात. मग केल्विन मध्ये आन्सर मला द्यायचं आहे, डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला आहे, तर तिथे 273 ऍड करायची गरज नाहीये. का गरज नाहीये, कारण डेल्टा आहे. चेंज आपण डिस्कस करतोय, तो चेंज जो आहे तो दोन्ही केसमध्ये सेमच असणार. मग 7.21 डिग्री सेल्सिअस घ्या तर ते बनणार आहे 7.2 केल्विन. सेम व्हॅल्यू बनणार आहे. का बनणार आहे, होपफुली लक्षात आलं असेल तुम्हाला की इथे आपण चेंज बघतोय. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ सॉल्युशन. मोलॅलिटी आपल्याला काढायची आहे स्मॉल m फॉर नॉन वोलाटाइल सॉलिड हॅव्हिंग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा TF सांगितलाय इक्वल टू KF इंटू स्मॉल m. मग m मला काढायचं आहे, हा KF ला इकडे घेऊन गेलो. आता डेल्टा TF सांगितलाय 0.93, मला त्याला डिव्हाइड करावं लागेल KF ने, तो दिलाय 1.86. 1/2 आलं हे, आणि 1/2 म्हणजे काय असणार आहे तर 0.5 ऑप्शन C. क्वेश्चन नंबर 17 ऑप्शन C. Moving to the question 18, calculate the elevation in boiling point. Delta TB we are supposed to find. काय दिलंय तर कंटेनिंग सॉलिड दिलाय म्हणजे W2 दिलाय, देन मोलार मास M2 पण दिलेला आहे, आणि 1 kg वॉटर म्हणजे आपल्याला दिलेला आहे W1 ॲज वेल, राईट. सो आता इथे 1000 घ्यायची गरज नाहीये कारण मास kg मध्ये आहे. तर फॉर्म्युला काय बनेल, फॉर्म्युला बनेल आपल्याकडे KB इंटू W2 बाय M2 इंटू W1. हा जो 1000 असतो तो 1000 कशासाठी असतो, तो 1000 हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. कसलं कन्व्हर्जन, की जर मी हा जो W1 ग्रॅम मध्ये घेतला जो की ऍक्च्युअल फॉर्म्युलामध्ये kg लागतो, मग तो kg मध्ये कन्व्हर्ट करायला आपण हा यूज करतो. पण ह्यांनी ऑलरेडी kg मध्येच दिले आन्सर, मग कन्व्हर्ट कशाला करायचे, मग डायरेक्टली घेतलं 0.52
इंटू W2 किती आहे 13.44 M2 134.4 इंटू W1 तो 1 असणार आहे राईट. हे बघा हे कॅल्क्युलेशन सोपं झालं इथे 10 आला. आता 0.52 बाय 10 0.052 ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 18 ऑप्शन बी. बघा एकदा क्विकली मी जस्ट लिहून देतो कारण हे बऱ्याचदा आपण बोलतोय. M2 हे असणार आहे आपल्यासाठी मोलार मास ऑफ सॉल्यूट. W2 जे आहे W2 असणार आहे सिम्पली गिवन मास किंवा आय विल से वेट ऑफ सॉल्यूटचं झालं ज्याची क्वांटिटी कमी असते. आणि त्यात जर मी इथे 1 घेतला आता 1 तर 1 म्हणजे तो झाला सॉल्वंट. 1 म्हणजे काय असणार आहे सॉल्वंट. ठीक आहे. मग W1 वेट ऑफ सॉल्वंट आणि M2 मोलार मास ऑफ सॉल्वंट सॉरी M1 मोलार मास ऑफ सॉल्वंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 19. इन अ सॉल्युशन मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट म्हणजे x2 दिलेला आहे मला. x2 दिला आहे 0.2 when lowering in vapor pressure is 10 mmHg. बघा डेल्टा P बाय P1 नॉट हा काय असतो तर दिस इज युअर x2 राईट. आता डेल्टा P बाय P1 नॉट इज x2 म्हणजे काय तर जेव्हा इथे 10 व्हॅल्यू आहे रिलेट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर दिलेला आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा P दिला आहे. सो 10 अपॉन P1 नॉट इज x2 आणि x2 सांगितलं 0.2 बरोबर. मग जर हा 10 च्या ऐवजी इथली व्हॅल्यू 20 असेल तर बघा 20 बाय P1 नॉट P1 नॉट तर सेमच राहणार ना रे. तो तर चेंज होणार नाहीये. मग काय झालं पाहिजे 10 ला 0.2 होता मग 20 10 चा 20 डबल 0.2 चा डबल घ्यायचा आहे फक्त 0.4. डायरेक्ट रिलेशन आहे ना डेल्टा P प्रपोर्शनल टू x2. तो हा जर डेल्टा P डबल झाला डेल्टा P जर डबल झाला तर x2 पण काय झाला पाहिजे डबल झाला पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट रिलेशन ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन 20. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट म्हणजे P1 नॉट इज गिवन. देन बाय ऍडिशन ऑफ नॉन वोलाटाइल सॉल्यूट ऍड केला डिक्रीज होतोय 510 ला म्हणजे P1 झाला. तर कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट x2 मला काढायचं. x2 म्हणजे काय अगेन P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट हा झाला आपला फॉर्म्युला. P1 नॉट दिलाय 550 मायनस P1 दिलेला आहे मला 510 दिलाय अपॉन 550 घ्यावं लागेल परत. तो 550 मायनस 510 तो झाला 40 बाय 550 येईल. 0 कॅन्सल गेले करेक्ट. आणि 4 बाय 55 जर तुम्ही करताय 56 जर असता इथे 56 तर हे आन्सर झालं असतं 56 साठी 14 आला असता इथे है ना. 14 येस 14 4 जा 56 असेल नियर अबाउट 14. आता 1 बाय 14 किंवा 100 बाय जर 14 केलं मी 100 बाय 14 तर 14 इंटू 7 असेल 14 इंटू 7 84 98 सॉरी 14 इंटू 7 बनणार आहे 98. 14 5 70 84 98. मग हे आन्सर जे आहे ते 7 म्हणजे 7च्या फ्रॅक्शन मध्ये. तर 7च्या फ्रॅक्शन मध्ये बघा एकच ऑप्शन दिसतोय 0.072. क्वेश्चन नंबर 20 ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन 21. मोल फ्रॅक्शन काढायचंय कशासाठी तर 28 ग्रॅम ऑफ डायनायट्रोजन N2 घेतलाय 8 ग्रॅम ऑफ हेलियम ठीक आहे He आणि 60 ग्रॅम ऑफ निऑन. बाकी बघा मोलार मास पण त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत. चला मग एकेकाचे पहिले तर मोल्स काढूया. इंटू काय असेल तर गिवन मास 28 अपॉन मोलार मास पण आहे 28 तर तो झाला 1 मोल. हेलियमसाठी गिवन मास आहे 8 मोलार मास आहे 4 तर तो झाला 2. आणि निऑनसाठी गिवन मास दिले त्यांनी 60 अपॉन काय करणार तर 20 60 बाय 20 तो झाला 3. सगळ्याचे मोल फ्रॅक्शन मिळाले आपल्याला. आता मला काय करायचंय तर सिक्वेन्स मध्ये मोल फ्रॅक्शन काढायचे. नायट्रोजनचं काढायचं. तर नायट्रोजनसाठी काय असणार आहे तर त्याचे स्वतःचे मोल्स ते आहेत 1 अपॉन टोटल मोल्स म्हणजे काय असणार आहे 1 + 2 + 3 व्हॅल्यू बनणार आहे 1 अपॉन 6.
ठीक आहे. नायट्रोजन 1/6. पुढचं सॉल्विंगच मी करत नाही आता. तुम्ही बघाल तर ऑप्शनमध्ये एकच ऑप्शन मला 1/6 वाला दिसतोय, जो पहिला आहे ना नायट्रोजन. तो नायट्रोजनसाठी 1/6 एकच आन्सर आहे. ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट बनेल. पुढचं सॉल्व करायची गरज नाहीये. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH वी आर सपोज टू फाइंड. सॉल्युबिलिटी दिलेली आहे, S दिलाय. हेनरीज लॉ काय असतो तर S इज इक्वल टू KH इंटू P. मग मला KH जर काढायचं आहे तर फॉर्म्युला काय बनेल, S अपॉन P. S सॉल्युबिलिटी किती आहे हे बघा इथे दिलेली आहे, 5.14 इंटू 10⁻⁻⁴ अपॉन पार्शियल प्रेशर ऑफ गॅस दिलेला आहे 0.75. पार्शियल प्रेशर दिले आपल्याला 0.75. तो 5.14 इंटू जर मी 0.75 करतोय बघा, 0.1 ने जर मी डिवाइड केलं असतं, असं समजा मी 5 ला 1 ने जर डिवाइड केलं तर आन्सर 5 येणार आहे. आता त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा डिनॉमिनेटर काय केला मी, अजून कमी केला. डिनॉमिनेटर जर मी कमी केला तर आपलं ओव्हरऑल आन्सर वाढेल, जास्त येईल. तो हायर व्हॅल्यू मला फक्त फाइंड करायची. आणि ऑप्शन मध्ये बघाल तर बाकी सगळे ऑप्शन कमी वाले, म्हणजे हा तर सेम वाला आहे, बाकी हे तर ऑप्शन कमी वाले, तर हे तिन्ही ऑप्शन गेले निघून. मग राहिला एकच ऑप्शन, ऑप्शन ए. नेक्स्ट, 2 लिक्विड्स A and B आर प्रेझेंट इन सॉल्युशन. 2 लिक्विड प्रेझेंट आहेत A and B. त्यापुढे काय केलंय तर प्रेशर ऑफ A सांगितलंय 70 mmHg ॲट 300K, म्हणजे पिवटची व्हॅल्यू झाली. पुढे टोटल प्रेशर ऑफ सॉल्युशन 84 mmHg. मग काय करायचं तर इफ मोल फ्रॅक्शन ऑफ B इज 0.2, फाइंड द वेपर प्रेशर ऑफ प्युअर B. राउल्स लॉ तुम्हाला बेसिकली इथे अप्लाय करायचं आहे. ओके, राउल्स लॉ काय सांगतो तर P जो आहे टोटल वेपर प्रेशर, इट विल बी x1 P1 नॉट प्लस x2 P2 नॉट. नाउ x1 काय घेणार आपण, x1 घेणार म्हणजे A. x1 म्हणजे A, समजा हा A आणि हा B आहे. आता बघा त्यांनी एकाचं मोल फ्रॅक्शन दिलंय, कंपोनंट दोनच आहेत, तो फॉर्म्युला काय बनतो XA प्लस XB इज 1. दोघांची ऍडिशन 1 असते. मग आता एकाची व्हॅल्यू आहे 0.2, दुसऱ्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळेल 0.8. सो 0.2 इंटू एचं A 0.2 आहे, नाही B 0.2 आहे. B 0.2 आहे, तर मी इथे 0.8 लिहितो आणि इथे 0.2 लिहितो. आता Aचं वेपर प्रेशर बघा, Aचं सांगितलंय 70 इंटू 70 केला. आणि Bचं काय सांगितलंय, Bचं वेपर प्रेशर सांगितलंय इंटू 84. ओके, नाउ विल सॉल्व, आणि सॉल्व करून आपण आन्सर फाइंड करू. बट इथे ऑप्शन मध्ये जर बघाल, हा मला टोटल वेपर प्रेशर जर काढायचंय तर 0.8 इंटू 70, 87 56 56 आलं, प्लस नाही, मी सॉल्विंगच चुकीचं करतोय. सॉरी माय मिस्टेक. सगळ्याला कट करतो, परत एकदा सॉल्व करून देतो. ओके, चुकून मी हे व्हॅल्यूज चुकीच्या एंटर केल्या. 84 ही आपली टोटल व्हॅल्यू दिली आहे. 84 ही टोटल व्हॅल्यू दिली आहे. पुढे दिलंय इकडे, त्याच्या पुढे काय दिलंय तर वेपर प्रेशर ऑफ A दिलेला आहे 70 इंटू त्याचं मोल फ्रॅक्शन, सिन्स दुसऱ्याचं 0.2 आहे म्हणून मी ह्याचं घेतलं 0.8. आता 0.8 इंटू 70 तो झाला 56, प्लस ही जी व्हॅल्यू असणार आहे आता ही व्हॅल्यू, तर त्याने ऍडिशन काय असते 84 असते. आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय बनेल, 84 मायनस जर मी 56 केलं तर हा जो बॉक्स मधला पार्ट आहे जो बेसिकली काय असणार आहे XB इंटू PB नॉट हा असणार आहे ना. तो 84 मायनस 56 कराल तर दॅट विल कम आउट टू बी 60, 24, 28. मग 28 इज इक्वल टू 0.2 इंटू PB नॉट. आता PB नॉट 28 डिवायडेड बाय 0.2, 28 बाय 0.2 आन्सर येऊन जाईल 140. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस
हॅव्हिंग पार्शियल प्रेशर 0.75. ओके, सो एस मला काढायचा आहे. केएच त्यांनी दिलेला आहे, तो केएच आहे 5 इंटू 10⁻⁻⁴ मल्टिप्लाइड बाय पार्शियल प्रेशर 0.75. तो 5 इंटू 0.75 करताय 10⁻⁴ ॲज इट इज राहणार आहे. ऑप्शन बऱ्यापैकी जवळचे दिसत आहेत. सो 5चा 3/4 आपण जर घेतला तर तो येऊन जाईल 3.75. 3.75 इंटू 10⁻⁴. 5 इंटू 0.75 मी केलं तर त्याचा आन्सर बनेल 3.75. ऑप्शन डी. 24 ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन 25. Which among the following laws states that the partial vapor pressure of any non-volatile component of solution is equal to vapor pressure of pure component multiplied by its mole fraction. P1 is equal to x1 into P1 naught. करेक्ट. हे कोणी सांगितलं? हे सांगितलं राउल्सने. दिस इज राउल्स लॉ. ना हा जो फॉर्म्युला आहे हा राउल्स लॉने सांगितलाय. हेनरीज लॉ काय? हेनरीज लॉ आहे आपला एस इज इक्वल टू KH इंटू पी. डाल्टन्स लॉ काय आहे? तर टोटल प्रेशर इज सम ऑफ पार्शियल प्रेशर P1 प्लस P2. ॲव्हॅगॅड्रोचं तसं तर इथे रिलेशन नाही, पण ॲव्हॅगॅड्रो काय सांगतो? व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू अमाऊंट. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे KF when 2.5 gram of solid W2 dissolve in 35 gram solvent W1 and lowers its freezing point, delta TF. तो डेल्टा TF गिवन आहे 3. डेल्टा TF इक्वल टू फॉर्म्युला आहे. आता बघा मी फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक वेळेस लिहून देतोय कारण तुम्ही त्याने रिवाइज करत राहाल. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये यू आर नॉट सपोज टू राईट द फॉर्म्युला, यू आर सपोज टू डायरेक्टली सॉल्व. तो डेल्टा 1000 KF W2 अपॉन W1 इंटू M2 मी लिहून दिला. तुम्ही लिहायची गरज नाहीये, तुम्ही पटकन सॉल्व करायचं. 1000 KF दिसतोय आपल्याला, KF काढायचंय, KF तर काढायचंय, इंटू W2 आहे 2.5 ग्रॅम डिवायडेड बाय W1 दिलाय 35 ग्रॅम इंटू पुढे काय आहे तर फ्रीजिंग पॉईंटचं लोडिंग सांगितलं आणि मोलार मास सांगितलं. मोलार मास दिलाय 117 ग्रॅम. बाकी डेल्टा TF ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. डेल्टा TF ची व्हॅल्यू काय आहे? 3 आहे. ओके, ऑलराईट. बघा हा जो आहे ना 1000 त्याला मी 100 लिहितो आणि हा 2.5 ला 25 लिहितो. आता इथे 5 ने जर मी डिवाइड 7 आणि इथे 5 आला तर इथे असेल 5. ओके, बाकी आता रिअरेंज करू KF साठी. तर 3 इंटू 7 इंटू 117 डिवायडेड बाय येईल, डिवायडेड बाय आपल्याला मिळेल 100 इंटू 5 है ना. आता 100 117 ला लिहू आपण 1.17. सॉल्विंग सोपं होईल. 3 इंटू 7 जो आहे 3 इंटू 7 तो झाला 21. 5 आणि 21 हे 4 समथिंग असेल. आता 4 इंटू 1.17, 4 इंटू 1.17, 4 पेक्षा आन्सर थोडं मोठं बघा दिसतोय आपल्याला. ऑप्शन 4.91. क्वेश्चन 26 4.91 ऑप्शन डी. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाइल सॉलिड M2 मला फाइंड करायचं आहे. वेन 1.5 ग्रॅम ऑफ इट इज डिझॉल्व. 1.5 ग्रॅम W2 दिलाय, 90 ग्रॅम ऑफ सॉल्वंट W1 पण दिलेला आहे. डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF दिलाय. आता इथे फॉर्म्युला लिहित नाही, आता मगाशीच लिहिला होता ना. तो डेल्टा TF 0.25 इक्वल टू 1000 आहे. KF घेणार, KF किती दिलाय तो 1.2 दिलाय. W2 1.5 दिलेला आहे अपॉन W1 दिलेला आहे 90 इंटू काय इंटू M2 जो मला काढायचा. ओके, तो M2 साठी जर रिअरेंज केलं, हा M2 जो आहे तो इथे गेला, हा M2 इथे आला. दुसऱ्या कलरने लिहितो समजायला. हा M2 जो आहे तो मी इथे घेतला आणि हा जो 0.25 आहे त्याला आपण इथे घेऊन आलो 0.25. ठीक आहे. ओके, अपार्ट फ्रॉम दिस आता कॅल्क्युलेशन करूया आपण. कॅल्क्युलेशन मध्ये काय काय करता येईल कट डाऊन. तर बघा हा 0 आणि हा इथला 0 काढून टाकू आपण.
हा 1.5 आणि जर मी 9 केलं तर हे आन्सर येईल 6. हा इथला एक 0 काढूया आणि ह्याला 1.2 ला 12 म्हणूया. 6 आणि 12 हा बनेल 2. आणि बाकी राहिलं काय तर 0.25 खाली दिसतोय आपल्याला. 0.25 म्हणजे 1/4 असतं. तर 1/4 ने डिवाइड करताय म्हणजेच 2 चा होईल इथे 8. आता 10 इंटू 8, 10 इंटू 8 ऑप्शन आहे 80, ऑप्शन बी. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर आहे आपल्याकडे 28. 28 मध्ये कॅल्क्युलेट डेल्टा टी एफ ॲक्वियस सॉल्युशन, मोलॅलिटी दिलेली आहे. फॉर्मिक ऍसिड इफ वॅन्ट ऑफ फॅक्टर आय व्हॅल्यू दिली आहे 1.1. फॉर्म्युला आहे आय KF M, I 1.1, KF 1.86 आणि M दिलाय 0.01 है ना. तर 1.86 इंटू 1.1 करताय तर आन्सर 2 च्या आसपास जाणार नाही. ते 0.18 त्याच्यामध्ये ऍड करायचे फक्त. 0.18 याच्यामध्ये ऍड कराल तर 2 च्या आसपास काहीतरी ऑप्शन बनेल. सो 2 वाला ऑप्शन आपल्याकडे हा एकच दिसतोय. राईट, होपफुली हे तुम्हाला समजलं असेल. 1.86 इंटू जर मी 1 केला तर तेच येतं ना आन्सर, 1.86 येतं. इंटू 0.1 केला तर आन्सर काय येणार 0.186 आणि हे याच्यामध्ये ऍड केलं तर 2 समथिंग मल्टिप्लाइड बाय धिस व्हॅल्यू, ऑप्शन बी. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलॅलिटी स्मॉल m आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टी एफ तो दिलेला आहे. तो m चा फॉर्म्युला काय बनेल डेल्टा टी एफ अपॉन के एफ. मग डेल्टा टी एफ काय आहे, डेल्टा टी एफ आहे आपल्याकडे 0.18 डिवायडेड बाय के एफ आहे 1.6. 0.18 अपॉन 1.6. राईट. बघा मी हे जर असं लिहिलं 18/16, डेसिमल पॉईंट इग्नोर करा, 18/16, तर आन्सर हे 1 पॉइंट समथिंग 1च्याच रेंजमध्ये असणार आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त नसणार आहे ते. मग तसं वाला 11 वाला ऑप्शन बघा, 11 वाला ऑप्शन एकच दिसतोय मला, 0.113. हे मी आन्सर अशा वेळेने बोललो, इग्नोरिंग द डेसिमल पॉईंट मी आन्सर काढलं, कारण बाकी सगळ्यांचे डेसिमल पॉईंट सेम आहेत. तर कशाला जास्त डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं, अंदाज लावायचा इथे, तेवढा तर अंदाज तुम्ही लावूच शकता. एवढं बेसिक मॅथ सगळ्यांना जमू शकतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द सॉल्युशन कंटेनिंग 18 ग्रॅम पर डीएम क्यूब ऑफ ग्लुकोज, म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलंय पण वेट पर डीएम क्यूब मध्ये दिलंय, मोलार मास पण सांगितलेला आहे, इन वॉटर, अँड अनदर कंटेनिंग 6 ग्रॅम पर डीएम क्यूब ऑफ सॉलिड ए. ठीक आहे, हे बॉईल होत आहेत, बॉइल्स ऍट सेम टेम्परेचर, म्हणजे दोघांचाही डेल्टा टीबी जो आहे तो सेम आहे, डेल्टा डीबी सेम आहे. आता डेल्टा डीबीचा फॉर्म्युला काय असतो, तर केबी इंटू स्मॉल एम है ना. आता डेल्टा टीबीचा सेम सांगितला की डेल्टा डीबी म्हणजे सेम बॉइलिंग पॉईंट सांगतात ना, म्हणजे डेल्टा डीबी सेमच बनेल, केबी तर सेमच असला पाहिजे, कॉन्स्टंट आहे तो. मग काय म्हणणार आपण, तर M1 इक्वल टू M2, किंवा ग्लुकोजला मी Mg म्हणतो, Mg इक्वल टू Ma. आता मोलॅलिटी काय असणार आहे, तर मोलॅलिटी म्हणजे असणार आहे W2 अपॉन M2 इंटू W1. बाकी बघा इथे पण डीएम क्यूब, इथे पण डीएम क्यूब. आता डेन्सिटी बद्दल काही म्हटलं नाहीये, पण आय विल ॲज्युम की डेन्सिटी सेम आहे. मग हा जो W1 आहे तो पण निघून जाईल. ठीक आहे, W1 पण निघून गेला. मग इथे राहिला हा दुसरा W2/M2. आता त्याला पण आपण असं म्हणूया, हा G आणि ह्याला म्हणूया आपण A. मग आता दिलं काय बघा, इथे 18 दिलाय, 18 डिवायडेड बाय 180 इक्वल टू WA 6 सांगितलंय, तो 6 डिवायडेड बाय किती, साधंसं कॅल्क्युलेशन, 18 ला एक 0 लागलाय, 6 ला एक 0 लागला, 6 ला एक 0 काय झाला, 60 झाला, ऑप्शन डी. क्वेश्चन 30, ऑप्शन डी. अलॉय विचारलाय. अलॉय काय असतो, तर दोन सॉलिड्सचं मिक्सचर असतं, सॉलिड इन सॉलिड. मेटल घेतला, एखादा मेटल घेतला, मेटलमध्ये मिक्स केला की त्याच्यापासून बनणार आहे आपल्याकडे अलॉय. नेक्स्ट, द वेपर प्रेशर ऑफ डायल्यूट ॲक्वियस सॉल्युशन, डायल्यूट ॲक्वियस सॉल्युशन दिलेलं आहे 75 cm/Hg. ठीक आहे, म्हणजे P1 दिलं. देन वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज 760 mmHg, 760 mmHg म्हणजेच काय, तर 76 cm/Hg.
कोणतंही कन्वर्जन करू शकतो. मग काय विचारलं तर मोल फ्रॅक्शन ऑफ सुक्रोज. सो डेल्टा पी बाय P1 नॉट इज x2. आता मला x2 काढायचं आहे. बघा चेंज काय आहे, तर चेंज आहे 76 मायनस 75 डिवायडेड बाय काय असणार तर 76. P1 नॉट ना प्युअरचं घ्यायचं असतं, प्युअरचं खाली घ्यायचं असतं हे जे आहे. मग काय आलं आन्सर 76 मायनस 75 1 अपॉन 76. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट मास ऑफ सॉल्यूट, म्हणजे मला W2 काढायचं आहे. ठीक आहे, W2 आपण फाइंड करूया. मोलार मास M2 दिलाय मला, इज टू बी डिझॉल्व इन 2.5 dm³ ऑफ H2O. म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे, पण H2 आहे म्हणजे त्याचं मास पण सेमच राहणार ना, dm³ लिटर आहे, जेवढं लिटर तेवढंच kg. टू जनरेट ओके ऑस्मोटिक प्रेशर, मग kg कन्वर्ट करायची गरज नाही, मला व्हॉल्यूमच लागेल. ऑस्मोटिक प्रेशर पण दिले पाय, तर बघा फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू W2 RT अपॉन M2 इंटू व्ही. आता काय काढायचंय आपल्याला, तर मास ऑफ सॉल्यूट म्हणजे W2 आपल्याला काढायचंय है ना. तर W2 साठी जर मी रिअरेंज केलं इक्वेशन, पायची व्हॅल्यू घेऊ आपण, पाय दिलाय 0.245. बाकी बघा डिव्हिजन जी आहे ही डिव्हिजन ही सगळी मल्टिप्लिकेशनला जाणार. मग ही जर मल्टिप्लिकेशनला गेली तर M2 दिलाय 58, व्हॉल्यूम सांगितलंय 2.5 dm³, डिवाइड करावं लागेल या RT ने. RT आपला डिव्हिजन मध्ये गेला. T कुठे आहे, T दिलाय 300 आणि R दिलेला आहे 0.821. ओके, लेट्स सॉल्व. काय जास्त सॉल्विंग नाहीये इथे, तुम्ही जर बघाल 8 इंटू 3 जर करतोय तर ते 24 असतं ना आन्सर. तर बघा ह्याचा जो प्रॉडक्ट आहे ना, ह्याचा प्रॉडक्ट हा ह्याला मॅच करणार आहे नंबर फॉर्म मध्ये, ओनली इन फॉर्म ऑफ नंबर. आता आय विल कम्प्लिटली इग्नोर द डेसिमल पॉईंट, मी बघतच नाही डेसिमल पॉईंटकडे, मी फक्त ह्याचा आन्सर काढतो. 58 इंटू 2.5 काय आलं पाहिजे, 58 इंटू 2.5 काय असणार, तर 58 का डबल म्हणजे 58 प्लस 58 घेतलं आणि प्लस त्याचा हाफ घेतलं, 0.5 म्हणजे त्याचा हाफ, तर 58 58 29. म्हणजे एखाद्याला हे मल्टिप्लिकेशन डिफिकल्ट वाटत असेल तर असं करू शकतोय आपण, राईट. मला जास्त डोकं लावायची इच्छा नाही झाली, कशाला करत बसा ना एवढं मल्टिप्लिकेशन, साधंसं करा. 2.5 म्हणजे 2 वेगा आणि 0.5 वेगा. तो ह्यांची जर ऍडिशन आपण केली 58 58 दॅट विल कम आउट टू बी 116 प्लस 29 केलं तर ते येईल 125 हे वाले नंबर शोधा फक्त. आता हे वाले नंबर 145 वाला नंबर दिसतोय का, हे बघा इथे दिसतोय मला 0.144 जवळचाच तो ऑप्शन आहे हा ना. डेसिमलला मी कम्प्लिटली इग्नोर केलंय, मी फक्त नंबरसाठी सॉल्व्ह केलंय आणि वी आर गेटिंग द आन्सर. आता तुम्ही म्हणा सर हे आम्ही कसं ठरवू की आपण डेसिमल पॉइंटला विचार करायचा आहे की नाही करायचा आहे. तर बघा ऑप्शन बघायचे, ऑप्शन मध्ये मला असं दिसतंय की जर ऑप्शन असे असते 1.44 14.4 144 असे जर ऑप्शन असते तर मग मी डेसिमल पॉइंटचा विचार केला असता. बट जर तुम्ही इथले ऑप्शन बघाल तर बघा सगळ्यांचे हे डिजिट्स जे आहेत ते डिफरंट आहेत. आता जर सगळे डिजिट्सच डिफरंट आहेत तर मग अप्रॉक्सिमेशन लावून, अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, डेसिमल पॉइंटला इग्नोर करून सॉल्विंग जरी केलं तरी यू विल गेट करेक्ट आन्सर. ठीक आहे, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर पाय वी हॅव टू फाइंड prepared by dissolving 3 gram of solid म्हणजे W2 in 2 dm³ व्हॉल्यूम टेम्परेचर हे दिलंय, R दिलाय, मोलार मास M2 पण दिलाय. तर पाय इज इक्वल टू आहे W2. आता मी फॉर्म्युला लिहित नाही, डायरेक्ट लिहितो व्हॅल्यूज. W2 3 इंटू RT R 0.082 T आहे 300 डिवाइडेड बाय M2 असणार आहे 60 इंटू व्ही आहे 2. सो बघा 60 300 5 आला, हा 5 आला. ओके 2 आणि हा 0.082 तर तो घेतला 0.041. बाकी 5 इंटू 3 जर केला तुम्ही 5 इंटू 3 येईल 15 इंटू 4 म्हणजे 60. म्हणजे त्या फॉर्म मध्ये, त्याच्या फॉर्म मध्ये बघा, त्याच्या फॉर्म मध्ये मला ऑप्शन 0.62 दिसतोय, एकच ऑप्शन दिसतोय, तो ऑप्शन
बी. नेक्स्ट क्वेश्चन 35. कॅल्क्युलेट द डेल्टा टी बी. डेल्टा टी बी आपल्याला काढायचं आहे. 0.02 मोलाल सॉल्युशन आहे, मोलॅलिटी दिलेली आहे. इफ मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट, तो पण दिलाय, के बी दिलाय. दोघांचा फक्त प्रोडक्ट घ्यायचा आहे, बाकी काय करणार. डेल्टा टी बी इक्वल टू काय असतो, तर के बी इंटू स्मॉल एम. के बी आहे 0.52 इंटू स्मॉल एम आहे 0.02. 52चा डबल केला 104. 104 वाला ऑप्शन बघा एकच दिसतोय, ऑप्शन ए. Next, we have to find molality here, molality of solution if depression in its freezing point. Delta TF दिलाय, फॉर्म्युला बनेल डेल्टा TF अपॉन KF. ही झाली आपली मोलॅलिटी. डेल्टा TF काय, डेल्टा TF असणार आहे 0.25 डिवायडेड बाय KF आहे माझ्याकडे 1.2, म्हणजे ते झालं 1/4.8. 1/5 चा आन्सर, 1/5 चा आन्सर बनेल 0.2. 0.2 पेक्षा थोडा मोठा पाहिजे मला. 0.2 पेक्षा आन्सर थोडस मोठं लागेल. तर बघा ऑप्शन मला हा दिसतोय 0.21. कारण सी 1/5 हा 0.2 आता माहिती आहे सगळ्यांना. आता डिनॉमिनेटर जो आहे तो ओरिजिनल पेक्षा थोडा कमी आहे, मग आन्सर जास्त असणार. राईट. ओके, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. Calculate the freezing point. Calculate the freezing point depression delta TF. We have to find of solvent when 1 gram म्हणजे W2 दिलाय मला, dissolve in with molar mass M2 सुद्धा दिलेला आहे, dissolve in 10 ग्रॅम म्हणजे W1 दिलाय. बाकी काय KF पण दिलाय. फॉर्म्युला आहे 1000 इंटू KF. 1000 इंटू KF. KF आहे 4.5. W2 weight of solute 1 gram divided by W1 weight of solvent 10 ग्रॅम दिले आणि मोलार मास इथे सांगितलंय 150. ठीक आहे. सो बघा मी काय करतोय, 10 आणि हा इथला 0, 100 4.5 450 डिवाइड बाय 150. ऑप्शन आला 3, ऑप्शन ए. सिंपल होता क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द मोलार मास M2 आपल्याला काढायचा आहे. इफ अ सॉल्युशन कंटेनिंग 0.35 ग्रॅम सॉल्यूट, 0.35 ग्रॅम सॉल्यूट W2 दिलाय 0.35 इंटू 1000 आहेच आहे आपला. पुढे काय आहे तर KB पण दिलाय बघा, KB दिलेला आहे 0.5. ऑलराईट. अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय आहे तर W1 दिला आहे 100 ग्रॅम, इथे आला 100 इंटू M2 जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा जो M2 आहे ह्याला मी इकडे अपोजिट एंडला घेऊन जातो, तो इथे आला M2. आता इथे असतो कोण, इथे असतो डेल्टा TF, तो हा डेल्टा TF इथे आला. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा TF. डेल्टा TF ची व्हॅल्यू बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन बघा हे सांगितले 0.01. ओके, सॉल्व जर केलं मी 100 1000 10 राहिला, 0.01 ला जर तुम्ही वर घेऊन जाल तर तो 100च बनणार आहे. हा ना, तो तसाही कॅन्सल झाला असतो, उगीच कॅन्सल करत बसलो. ठीक आहे, पण आता काय तर 0.35 आणि 100 35, 10 आणि 0.5 5, 35 इंटू 5 35 असणार आहे 175. ऑप्शन बी. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. Question 39. Calculate the cryoscopic constant of solvent if 0.16 molar solution, 0.16 molar molality दिलेली आहे of non-volatile solute decreases its freezing point जे डेल्टा TF दिलाय. KF काढायचं आहे. KF चा फॉर्म्युला काय असणार आहे तर डेल्टा TF अपॉन स्मॉल m. डेल्टा TF झाला आपल्यासाठी नॉन वोलॅटाइल सॉलिड डिक्रीजेस 0.22 आणि मोलॅलिटी दिली आहे 0.16. 22/16 22/16 जर करताय तुम्ही 4चा जर मी टेबल घेतला ना तर इथे 4 येणार बघा, आणि इथे 5 च्या पुढे तो 5.5 येणार. 4/5.5
त्याचा आन्सर 1.5/4 जर आपण करतोय तर दॅट विल कम आउट टू बी नियर अबाउट 1.4 है ना, 1.4 च्या आसपास 1.38 ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 40 क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ सॉल्युशन. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सॉल्युशन काढायचंय. 1 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सॉलिड म्हणजे W2 दिलाय. मोलार मास त्याचा M2 पण दिलेला आहे. डिझॉल्व इन सॉल्व्हंट ऑस्मोटिक प्रेशर पाय दिलंय, टेम्परेचर दिलंय. व्हॉल्यूम काढायचंय तर व्हॉल्यूमसाठी मी रिअरेंज करूनच लिहितो. फॉर्म्युला काय बनणार आहे, W2 RT अपॉन पाय इंटू M2. W2 1 ग्रॅम, R 0.082, टेम्परेचर 300 दिलेलं आहे, अपॉन पाय किती दिलाय, पाय दिलाय आपल्याला 0.2, ऑस्मोटिक प्रेशर 0.2 मल्टिप्लायड बाय M2 मोलार मास दिलेला आहे 300. 300 पहिला तर गेला, बाकी राहिलं काय 0.082 अपॉन 2, 82/2, 82/2 41. 41 वाला बघा एकच ऑप्शन आहे, 41 नंबर असलेला, 41 हे नंबर असलेला ऑप्शन डी, क्वेश्चन 40. नेक्स्ट 41, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सॉलिड ॲट 300 K. टेम्परेचर दिले 400 mg ऑफ इट, म्हणजे W2 मिलीग्रॅम मध्ये दिले ना, आता इथे व्हॅल्यू दिली आहे मिलीग्रॅम मध्ये. डिझॉल्व इन 300 ml. चालणार आहे, मिलीग्रॅम खाली आहे, खाली ml आहे, कॅन्सलच होणार आहे, मिली कॅन्सल होणार आहे. बाकी आता काढायचं आहे जर मला M2, ऑस्मोटिक प्रेशर दिलेला आहे, फॉर्म्युला असेल W2 म्हणजे 400, R 0.082. ठीक आहे, इथे बघा इथे मिलीग्रॅम आहे आणि इथे खाली जे डिव्हिजन मध्ये व्हॉल्यूम येईल ते 300 ml आहे. तर बघा हे M आणि हा M जाणार आहे, इंटू पाय दिलाय 0.2 आणि इथे वरचं टेम्परेचर 300. अगेन 300 व्हॉल्यूम 300 टेम्परेचर निघून गेलं. बाकी 400 इंटू 0.082 करतोय आपण, तर त्याला मी लिहितो 4 इंटू 8.2 डिवायडेड बाय 0.2. आता ह्याचा आन्सर काढताय तर हा 0.2 आणि हा 4 नुसार इथे 2 येणार, 2 इंटू 10 लिहितो कारण 0.2 होता की नाही. सो आता 2 इंटू 8 16 वाला बघा, 16 वाला मला एकच ऑप्शन दिसतोय, ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 42. A solution of non-volatile solid, so obtained by dissolving 0.8 gram W2 in 0.3 dm cube volume has a osmotic pressure pi दिला आहे, टेम्परेचर 300, मोलार मास मग सारखाच फॉर्म्युला M2 इक्वल टू W2 0.8, R 0.082, T 300 डिवायडेड बाय पाय दिलाय 0.2 आणि काय झालं व्हॉल्यूम 0.3, 0.2 0.8 कॅन्सल झाला, इथे आला 4, 0.3 आणि हा इथला 300 जर मी घेतला कॅन्सल आउट केला तर 1000 येणार ना, त्याचं 0.3 आहे ना, 300/3 असता तर 100 आला असता, मग 0.3 आहे म्हणून 1000. आता 4 इंटू 0.82 करा फक्त, 8484 असणार आहे 32. 32 वाला बघा एकच ऑप्शन मला दिसतोय. सॉल्विंग पुढे करतही नाही, कन्वर्जन मल्टिप्लाय बाय 1000 करायचीच गरज नाही, नंबर मॅच होत आहेत, एकच ऑप्शन मॅच होतोय. 328 3280 32.8 असं जर असेल तर मी डिटेलमध्ये सॉल्व्ह केलं असतं, इथे गरजच नाहीये. ऑप्शन जो आहे 32 नुसार एकच ऑप्शन राहतोय. नेक्स्ट दिसायला मोठा क्वेश्चन दिसतोय, बघूया काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर ॲक्वियस सॉल्युशन ऑफ 6 ग्रॅम पर लिटर युरिया आणि 17.2 ग्रॅम पर लिटर ऑफ सुक्रोज. दोघांचेही मोलार मास दिलेत 6/60 आणि 17.12 डिवायडेड बाय 342. बघा ह्या कॅल्क्युलेशन वरून सॉल्व जरी मी नाही केलं तरी मला एक आयडिया बऱ्यापैकी आलेली आहे. इथला ऑप्शन जो आहे इथला आन्सर मोठा असणार आहे ना. 1 हा बघा
सॉल्व जर तुम्ही केलात तर हा 1/10 येईल आणि हे डबल होईल ना, तर 1/20 येईल, राईट. आता ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर, ज्याचे अमाऊंट जास्त, पाय इज प्रपोर्शनल टू इन2. मग ज्याची अमाऊंट जास्त असणार त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर पण जास्त असणार. पाय जास्त तर ऑस्मॉटिक प्रेशर पण जास्त, राईट. तर बघा पहिलं दिलंय ऑस्मॉटिक प्रेशर एक्झिबिटेड बाय युरिया सॉल्युशन इज लोअर. नाही, लोअर नाही, हा युरिया हायर आहे आणि दुसरा काय सुक्रोज, तो लोअर आहे, तो हा रॉंग झाला. युरिया सॉल्युशन इज हायपरटॉनिक. हायपरटॉनिकचा मिनिंगच तो असतो, हायर ऑस्मॉटिक प्रेशर. हे स्टेटमेंट करेक्ट झालं. तरी बाकी बघू. धीज आर आयसोटोनिक. आयसोटोनिक म्हणजे काय, सेम व्हॅल्यू. हायपर हायर व्हॅल्यू, हायपर हायर मॅच होते. ओके. ऑन डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज सॉल्युशन बिकम हायपरटॉनिक. नाही, डबल जर तुम्ही केलं बघा, 1/20 ला डबल जर केला तुम्ही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर 1/10, मग आयसोटोनिक बनेल, हा ना, हायपरटॉनिक नाही बनणार आहे. ऑलराइट. नेक्स्ट क्वेश्चन 44. आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म्युला. डेल्टा पी बाय P1 नॉट, डेल्टा पी अपॉन P1 नॉट x2 असतो आणि x2 म्हणजे N2/N1 घेतो आपण, आणि N2/N1 म्हणजे काय घेणार, W2 अपॉन M2, आणि इथे येणार आहे M1 अपॉन W1. कोणता मॅच होतोय बघा, W2 M1, M2 आणि W1. ऑप्शन बी. 44 ऑप्शन बी. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलार मास. M2 काढूया आपण. कसं काढायचं, 4 ग्रॅम ऑफ सॉलिड म्हणजे W2 डिझॉल्व, ऑस्मॉटिक प्रेशर पाय दिलाय म्हणजे M2 चा फॉर्म्युलासाठी W2 घेणार 4 ग्रॅम, R घेणार 0.082, टी दिलाय 300, सेमच देतात व्हॅल्यू, अपॉन व्हॉल्यूम दिलेलं आहे 1 आणि पाय ऑस्मॉटिक प्रेशर दिलेलं आहे 2. बघा हे 2, हे 4, 2 झाला. आता काय 8 2 16, 16 3 48, 8 2 16, ठीक आहे. बघा हे होपफुली समजलं. 8 × 2 16, 16 × 3 परत केलं 48. 48च्या पुढे, कारण हा 8.2 असतो म्हणजे 0.082 असतो, ते कन्व्हर्जन वगैरे, तो 48च्या पुढे ऑप्शन एकच दिसतोय मला, 49.2. क्वेश्चन नंबर 45 ऑप्शन आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इलिव्हेशन आहे, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. लोडिंग ऑफ वेपर प्रेशर इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. फ्रीजिंग पॉइंट, नो फ्रीजिंग पॉइंट नाही, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. इथे काय पाहिजे होतं, डिप्रेशन. दिस इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑस्मोटिक प्रेशर as it is a colligative property. Okay. Now, if any one of you have question की colligative property काय है, तो this is a property which is dependent on amount of solid. अशी प्रॉपर्टी जी डिपेंड कशावर करते, तर अमाउंट ऑफ सॉलिड वरती करते, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट क्वेश्चन 47. कॅल्क्युलेट द मोलार मास. यू हॅव टू फाइंड द मोलार मास ऑफ सॉलिड in solution prepared by dissolving 1 gram in 0.3 dm3. मोलार मास म्हणजे मला M2 काढायचं आहे. हॅव्हिंग ऑस्मॉटिक प्रेशर दिलंय, ऑस्मॉटिक प्रेशर दिलेलं आहे 0. सेम सगळं सेमच करायचंय मागास सारखं. ओके. M2 W2 दिलाय आपल्याला, W2 दिलेला आहे डिझॉल्विंग 1 ग्रॅम इंटू R 0.082, टेम्परेचर घेतलं 300, अपॉन पुढे काय दिलंय तर पाय दिलेला आहे, पाय कुठे आहे 0.2 दिलाय, आणि व्हॉल्यूम दिलंय 0.3. ठीक आहे. बघा हे डेसिमल पॉईंट मी जर घालवले, हा डेसिमल पॉईंट आणि हा डेसिमल पॉईंट घालवला तर हे पण डेसिमल पॉईंट निघून जातील, 8.2 येईल. ठीक आहे. आता बाकी कॅन्सल आउट करू फक्त आपण. तर 2 आणि 8.2 जर केला 4.1, आणि बघा 3 वाला नाही तर 4.1 वाला ऑप्शन, 4.1 वाला ऑप्शन दिसतोय मला ऑप्शन डी. क्वेश्चन 47 करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. नेक्स्ट 48 मध्ये कॅल्क्युलेट द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा TF मला काढायचं आहे. KF दिलेला आहे, M दिलाय, दोघांचा फक्त प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 1.5 × 0.2, 15 to 30, 30 वाला ऑप्शन बघा 0.3, ऑप्शन सी. नेक्स्ट, व्हॉट इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा TF. 0.2 मोलार aqueous solution of CaCl2 दिलंय. CaCl2 इज अ युअर इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट आहे तो. आणि 0.2 मोलार सुक्रोज साठी व्हॅल्यू आहे X.
काहीच नाही करायचं गाईज. सुक्रोज आय व्हॅल्यू असणार आहे 1, CaCl2 साठी आय व्हॅल्यू असणार आहे 3. तो 3 टाइम्स झाली पाहिजे व्हॅल्यू. ऑप्शन सी 3x. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन फॉर चॅप्टर सॉल्युशन. कार्बोनेटेड वॉटर. कार्बोनेटेड वॉटर CO2. CO2 असतो आपला गॅस. तो गॅसला वॉटर म्हणजे लिक्विड मध्ये मिक्स केलेला आहे. तो गॅस इन लिक्विड. ऑप्शन ए. ऑलराइट, सो दॅट्स इट अबाउट युअर चॅप्टर नंबर 2 सॉल्युशन. हा होता आपला PYQ डिस्कशन सिरीज मधला 6 व्हिडिओ. ऑलरेडी 5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. इफ यू हॅवंट वॉच दॅट व्हिडिओ, डू चेक आउट दोज व्हिडिओ. प्लेलिस्ट सेक्शन तुम्हाला मिळून जाईल PYQचा, ज्याच्यामध्ये यू वोंट फाइंड ओनली 2024 बट 2024 बरोबर तुम्हाला 2023, 2022 आणि काही लेसन्स 21चे. सगळे लेसन्स नाहीये बट काही काही लेसन्स 23, 22, 21चे सुद्धा कव्हर केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट, जर तुम्हाला क्विक रिव्हिजन पाहिजे असेल तर त्या केसमध्ये यू विल फाइंड अनदर प्लेलिस्ट नेम्ड विथ वन शॉट व्हिडिओज, ज्याच्यामध्ये पण तुम्हाला सर्टन लेसन्स मिळणार आहेत. So do check out all those videos and prepare as much as possible in last few days remaining for this exam. So all the best and see you in next video.